बारामतीची लोकसभा निवडणूक राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासाठी प्रतिष्ठेची बनली आहे। अजित पवार यांच्या पक्षातील नेते बारामतीत येऊन शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांच्यावर टीका करत आहे। अशी टीका कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी शरद पवार यांच्यावर केली होती। त्यानंतर आता शरद पवार यांनी धनंजय मुंडे यांची थेट लायकी काढली आहे। राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांच्यासाठी धनंजय मुंडे बारामती मतदारसंघात प्रचार करत होते। यावेळी शरद पवार यांनी सुनेत्रा पवार यांच्याबद्दल वापरलेल्या बाहेरच्या पवार या विधानावरून धनंजय मुंडे यांनी टीका केली। सुनेला परकी म्हणता, तुमच्या घरात देखील लेकी आहे। एक निवडणूक जिंकायची म्हणून तुम्ही जर सुनेला परकी म्हणत असाल तर एवढी वाईट वेळ कोणावर येऊ नये, अशा शब्दात धनंजय मुंडे यांनी शरद पवार यांच्यावर टीका केली। याबद्दल एका पत्रकाराने शरद पवार यांना प्रश्न विचारला। त्यावर शरद पवार म्हणाले, धनंजय मुंडे यांची लायकी नाही, त्यांना कशा कशातून बाहेर काढलं याची यादी दिली तर त्यांना फिरणं देखील मुश्किल होईल। एकंदरीत त्यांनी केलेले उद्योग या सगळ्या गोष्टी मी आता बोलू इच्छित नाही। त्यांना एक लहान कुटुंबातला होतकरू तरुण दिसला म्हणून मी त्यांना विरोधी पक्षनेत्याची जबाबदारी दिली। जनतेची नाराजी होती, हे सगळं माहीत असताना सुद्धा ते आता माझ्यावर आणि माझ्या कुटुंबावर वैयक्तिक हल्ले करत आहे। त्यांच्यावर मी भाष्य करणार नाही। शेवटचा उल्लेख त्यांच्याबद्दल माझ्याकडून होईल।